हॅलो फ्रेंड्स, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि 23वा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना एकखट्टी 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आणि 3000 रुपये मिळणार अशी बातमी तुमच्या सोशल मीडिया फीडमध्ये येतच असेल. तर त्यामध्ये आदिती तटकरे यांचा जुना व्हिडिओ आहे. त्या म्हणत असतात की नाही का, तुम्हाला आता ऑनलाईन पैसे 3000 दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र वाटप होणार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. बऱ्याचशा महिला यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे आणि एकखट्टी लाडकींना 3000 रुपये देण्यात येणार आहेत. तर अशी बातमी आहे आणि तिथं Zee24 तासचा असा सिम्बॉल वगैरे लावून ही बातमी दाखवण्यात येत आहे. परंतु ही जी बातमी आहे ही खोटी बातमी आहे, कारण आत्ताच मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जे आहेत ते 12 ते 16 मे या दरम्यान लाडकी बहिणींच्या खात्यावर आलेले आहेत आणि आत्ता लगेचच 15 दिवसामध्ये 30 तारखेला हा हप्ता, 30 मेला हा हप्ता तुम्हाला क्रेडिट होणार आहे असं त्या बातमीत सांगितलेलं आहे. परंतु ही चुकीची बातमी आहे. लगेचच 15 दिवसांमध्ये इतका निधी वाटणं राज्य सरकारला परवडणारं नाही आहे आणि इतका निधी सरकारकडे नाही आहे सुद्धा. ऑलरेडी निधीच्या कारणावरूनच खूप साऱ्या आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या योजनेतून वगळलेल्या आहेत. फक्त छोटे छोटे कारणं दाखवून महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि ह्या महिन्यात जवळजवळ 54 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा हा आकडा वाढेल आणि किंवा इथून पुढे सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये महिलांना अपात्र करण्याची जी ही त्यांची शृंखला आहे किंवा अपात्र करणं निकषांमध्ये बसत नाही आहे, त्याचे कारणं देणं आहे हे चालूच राहील असं वाटत आहे. कारण की डायरेक्ट जर योजना बंद केली तर महिलांचा आक्रोश पत्करावा लागेल. त्यामुळे टप्प्याटप्प्यांमध्ये ह्या योजनेमध्ये कारणं सांगून ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही आहेत त्यांना वगळण्याचं काम हे राज्य सरकारकडनं होत आहे. परंतु याच्या सरकारकडनं फक्त एकच चुका होत आहे की जी छाननी आहे, जी अर्जांची तपासणी आहे ती व्यवस्थितरित्या सरकारकडनं पार केली जात नाही आहे. खरंच त्या महिलेचं तितकं उत्पन्न आहे का, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का, किंवा त्या महिला खरंच आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का, ह्या गोष्टींचा विचार सरकारनं केला पाहिजे. फक्त ITR तिच्या घरातला कोणीतरी भरतोय किंवा त्यांनी टॅक्स भरलाय किंवा दुसऱ्या काही गोष्टी केल्यात, परंतु त्या व्यक्तीचं उत्पन्नसुद्धा किती आहे हे सुद्धा सरकारनं चेक केलं पाहिजे आणि मगच त्या महिलेला बिचारीला त्या लाभातनं बंद केलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपल्याला म्हणजे एकतर तुम्ही पैसे दिलेच नसते तर ती एक सवय जी असते ती लागली नसते. तुम्ही ज्यावेळेस सरकारनं पैसे दिले त्यावेळेस महिलांना आव्हान केलं होतं, खूप सारे व्हिडिओज होते की तुम्ही याच्यातनं सेविंग करा, तुम्ही स्किल्स अपग्रेड करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा आणि महिलांनी त्या दृष्टीने पावलं उचलले. तर आज महिलांच्या मनामध्ये धाकधूक, आपला हप्ता कधी बंद होईल सांगता येऊ शकत नाही. ह्या महिन्यात जवळजवळ 54 लाख महिला, म्हणजे हा काय साधासुद्धा आकडा नाही आहे की ज्यांना एकदम पैसे आलेले नाही आहेत आणि पुढच्या महिन्यातसुद्धा सरकार 100% आणखी महिला ह्या योजनेतनं वगळणार आहे आणि आणखी ज्या महिला आहेत ना त्यांचा लाभ सरकार बंद करेल आणि एकदम नावापुरती ही योजना चालू ठेवण्याचं उद्दिष्ट सरकारचं आपल्याला याच्यातनं नक्कीच दिसतंय. आणि एकतर आता निवडणुकासुद्धा लांब आहेत, त्यामुळे सरकार हे मात्र नक्कीच करणार आहे. तर ही जी आत्ताची बातमी आहे की जून महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये 30 मेला तुमच्या अकाउंटला येणार आहे, तर ही बातमी खोटी आहे. खरं तर म्हणजे ज्या महिलांना पैसे आलेले नाही आहेत मार्च आणि एप्रिलचे, किंवा ज्या महिलांना सरकार निकषातनं बाद करत आहे, ॲटलिस्ट त्या महिलांना एक मेसेज किंवा एक नोटिफिकेशन किंवा तुम्ही ह्या कारणांमुळे ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरला आहात असं एक तरी गोष्ट माहिती दिली तर मग महिलांनासुद्धा वाटतं की नाही, आपण याच्यामध्ये ह्या गोष्टीमुळे बाद झालो आहे. तर अशा अनेक महिला आहेत ना की ज्या निकषांमध्ये बसत आहेत पण त्यांना पैसे मिळाले नाही आहेत. सरकारने जे काही करायचं आहे ते थोडंसं पारदर्शकरित्या केलं पाहिजे, एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. आणि आता जून किंवा मार्च एप्रिलचा हप्ता तर मिळालेला आहे, पण मेचा जो हप्ता आहे, मे आणि जूनचा एकत्र येईल असं मला वाटत नाही. मेचाच हप्ता येईल, परंतु तो 10 तारखेच्या पुढे येईल, कारण आत्ता हप्ता वितरण झालेले 15 दिवसच झालेत. लगेचच्या लगेच एवढ्या बहिणींना पैसे देणं सरकारला पण तणावच होतो ह्या गोष्टींचा. ऑलरेडी जे आपण वातावरण बघतोय ते कसं आहे ते दिसतंयच आहे.
तर ह्या विषयावरती तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय अनुभव आला आहे लाडकी बहीण योजनेचा, खाली तुमची प्रतिक्रिया नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन चॅनल बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.